इलेवन कुकसे विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. तर आमच्यापासून रजा घेत असताना आमचे आजचे अतिथी आपण या ठिकाणी आलात, बहुमूल्य वेळ इथे मात्र आपण खर्च केलात त्याबद्दल मी नक्कीच आयोजकांच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतोय. रेड अँड ब्लॅक नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. एकाच गावातील हे दोन संघ आणि नक्कीच दोन्ही संघांची आपण जर ड्रेसिंग पाहिली तर एक समान आहे. परंतु पाहूया कोणता संघ चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. टॉस प्राप्त केला धनेशील कुकचे संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि इथे मात्र इन्व्हाइट केलाय विकीसपूर कुकचे संघाला फलंदाजीसाठी. महेश पाटील विथ बबलू पाटील सलामीची जोडी. पंचांचा इशारा गेम ऑन, लेट्स प्ले. राज पाटील राईट आर्म ऑफ द विकेटने आपल्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिला चेंडू सेव्ह करण्याचा प्रयत्न, पंचांना प्रश्न विचारला हाऊस दॅट, परंतु पंच मात्र सहमत नाही. लेग बायचा इशारा. पहिल्या चेंडूवर इथे मात्र धाव राज पाटील खर्च करतोय लेग बायच्या स्वरूपात. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल की दोन्ही बंधूंची जोडी सलामीला आली होती, बबलू पाटील विथ बंटी पाटील. परंतु इथे मात्र थोडस गेम प्लॅन पाहायला मिळतोय. महेशला इथे मात्र प्रमोट केलाय. संघाचा अकाउंट ओपन होतोय या ठिकाणी एका धाब्याने. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा चांगला शॉर्ट सिलेक्शन पाहत नाही, सरळ बॅटने नक्कीच हलक्यात आणि पुश केलं आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला ज्या इष्ट्या होत्या त्या इष्ट्यांना मात्र चेंडू जाऊन स्पर्श होतोय. डॉट डिलिव्हरी. राज पाटील इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. या अंदाधून फटका, चेंडूवर लक्ष नाही. एन कटरच्या अंदाजामध्ये हा चेंडू पाहायला मिळतो. या राज पाटीलचं एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळी तो गोलंदाजी साकारतोय त्यावेळी अनेक प्रकारचे त्याच्याकडे जे शस्त्र आहेत, व्हेरिएशन आहेत, तो नेहमीच त्याचा उपयोग करत असतो. आणि त्यापैकी हा एक व्हेरिएशन आपण पाहिलं इन कटर. या चेंडूची लेंथ इथे मात्र महेश पाटीलला ओळखता आली नाही. चांगली सुरुवात आतापर्यंत या षटकाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. जागते रहो असं आहे आव्हान इथे मात्र गोलंदाज राज पाटील करत असताना आतापर्यंत बॅटच्या स्वरूपात एकही धाव मात्र खर्च करत जमा करता आली नाही विकीसपूर कुकी संघाला. पहिल्या चेंडूवर आपण पाहिले अवांतर धाव आली होती, परंतु नक्कीच मी कौतुक करेन राज पाटीलचं. एक जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र लोअर फुटा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग कडे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं, परंतु नक्कीच करण पाटीलकडनं थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि पहिली धाव ही बॅटच्या स्वरूपात पाहायला मिळते. महेश पाटील आता मात्र स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते या बिनबाद 2. समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं तर गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये नक्कीच मला सहकार्य करत आहेत या ठिकाणी अनिकेत बारसी. नक्की तुमचं सुद्धा या असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफीज 2020 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. राज पुन्हा एकदा आमने गावच्या टोकाकडे गोलंदाजी साकारतोय. इथे मात्र स्लॉग स्टिक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. शुभम शेलार चेंडूच्या खाली. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच.
शुभम शेलारने आपल्या आयुष्यामध्ये स्वप्नामध्ये सुद्धा असं पाहिलं नसेल की मी बबलू पाटीलचं अशा प्रकारचा झेल टिपेल. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. डीप लॉंगॉनला उभा होता आणि हा झेल जर आपण पाहिला तर लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मध्ये नक्कीच एका हाताचा कमाल आपल्याला पाहायला मिळतोय. आपला हात जगन्नाथ का आहे हे दृश्य आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. वॉट अ कॅच, आउटस्टँडिंग. आणि या ठिकाणी मोठा मोहर आहे ते मात्र टेपला जातो या विकी स्पोर्ट कुक्षी संघाचा. बबलू पाटील जास्त मोठी इनिंग खेळू शकला नाही. पहिल्याच चेंडूचा सामना करत होता आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र माघारी परततोय. खूप मोठ्या अपेक्षा होत्या. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर बबलू पाटीलचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती परंतु फलंदाजीमध्ये त्याला जास्त मोठं काही योगदान देऊ शकला नाही. परंतु बंटी पाटील हा वन मॅन आर्मी आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल 30 धावांची एक झुंजार केली साकारली. गोलंदाजीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी केली होती आणि तोच फलंदाज आता मात्र वन डाऊनला येतोय. वन डाऊन म्हटलं तर नक्कीच तिसरा क्रमांक आपण पाहिला असेल मित्रांनो की भारतासाठी विराट कोहली या आकड्यावर नेहमीचपणे फलंदाजी करत असतो. त्यानंतर अनेक वर्ष पाहिले असेल आपण ऑस्ट्रेलियासाठी रिकी पॉन्टिंगचा हा आकडा लकी होता. श्रीलंकेसाठी कुमार संगकाराचा हा आकडा लकी होता आणि इथे मात्र पाहूया हा आकडा लकी ठरतोय का विकी स्पोर्ट कुक्षी संघासाठी. बंटी पाटील हा झेल असं वाटतं की वारंवार पाहतच राहावं. ज्याप्रमाणे शुभम शेलारने टिपलाय जबरदस्त कौतुकास्पद कामगिरी शुभम शेलारची आपल्याला पाहायला मिळते. या नवीन गोलंदाज पहिल्या मॅच मध्ये पंकज पाटीलने 4थं षटक घातल्यामध्ये आता मात्र दुसऱ्या षटकासाठी मात्र त्याला प्रमोट केला आहे. एक वेगळी रणनीती आता मात्र या ठिकाणी आखली जाते या धनेश 11 कुक्षी संघाकडनं. धावसंख्या स्थिर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, फक्त 2 धावा. 4 षटकांचा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. खेळण्यासाठी सज्ज बंटी पाटील. पंकज लेफ्ट आर्म उर्ध विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. फुलटा चेंडू आहे, स्विंग करतो या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या पाहाल. वन बाउन्स, पंचांचा इशारा, चौकार. अनेक स्पर्धेमध्ये मित्रांनो या दोन संघांदरम्यान आपण अनेक ठिकाणी सामने पाहिलेले आहेत आणि वर्चस्व राहिलं आहे विकी स्पोर्ट कुक्षी संघाचं. परंतु या ठिकाणी मात्र पाहूया धनेश 11 काही वेगळं क्रिकेट त्यांच्याकडे पाहायला मिळेल का. बंटी पाटील चौकारण आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाते. एक गडी बाद 6. ओरपी चेंडू सरळ बॅट लॉप करतोय. लॉंग ऑनला खेळाडू सज्ज शुभम शेलार. एकदा पूर्ण चांगली फेकी पाहायला मिळते. चांगला बॅकअप आहे इष्टांच्या पाठीमागे. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने इथे मात्र या ठिकाणी समाधानी मानावं लागेल बंटी पाटीलला. जबरदस्त या ठिकाणी सामना मैत्रीपूर्ण लढत इथे मात्र पाहायला मिळते. कारण कॅप्टनने सुद्धा सांगितलं होतं ज्यावेळी टॉस करण्यात आलं नक्कीच आम्ही मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहोत. एका गावातील 2 संघ आणि उद्या सुद्धा आपण एकाच गावातील 2 संघ पाहणार आहोत. कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध एमडी स्पोर्ट आमनेपाडा. हा सामना सुद्धा एक रंगतदार होणार आहे. पंकज पाटील इथे मात्र ओरपे चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. वाडिश लॉंगन दिशेने शुभम शेलार या मॅच मधील दुसरा झेल टिपतोय. व्हॉट अ कॅच. महेश पाटीलला पहिल्या मॅच मध्ये सुद्धा काही मोठी इनिंग्स मात्र खेळता आली नाही आणि या मॅच मध्ये सुद्धा निराशजनक कामगिरीमुळे आपण पाहिलं तर नक्कीच झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय. खेळाडू कक्षामध्ये परततोय. नवीन येणारा फलंदाज 4थ्या क्रमांकावर मयूर पाटील. बेस्ट ऑलराऊंडर इन पीटीसी. बंटी पाटीलने या षटकाची सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं चौकार आला होता. त्यानंतर सिंगल प्राप्त केली. परंतु नक्कीच महेशने कुठेतरी मात्र घाई केली. थोडासा स्ट्रगल करत होता कारण आपण जर पाहिलं तर तब्बल 4 चेंडू डॉट केले होते आणि तोच प्रेशर त्याच्यावर जाणवला. तब्बल 6 चेंडूमध्ये फक्त 1 धावाचं योगदान दिलं. इथे मात्र ओरपीच चेंडू या ठिकाणी लॉक करतोय. लॉंगनच्या बाहेर येणारा हा बंटी पाटीलच्या बॅट मधून षटकार. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि नक्कीच ह्याच पटक्यांसाठी बंटी पाटीलला ओळखला जातो या विकी स्पोर्ट कुक्षी संघासाठी.
काय फटकेबाजी करतो या 3 चेंडूचा सामना करतोय आणि तब्बल एक चौकार आणि एक षटकाराच्या साहाय्याने 11 धावांचं आपल्या संघाला योगदान देतोय. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 2 गडी बाद 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर पंकज पाटील थोडंसं मागणं ठरतोय. एक विकेट नक्कीच प्राप्त केलाय. धावा मात्र जास्त खर्च करतोय. या ठिकाणी फुलटा चेंडू स्लॉग स्वीप. चेंडू जातोय 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 डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. राज पाटील पाहत राहिले त्या ठिकाणी अजून एक षटकार. असं वाटतं की जणू काय ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये बंटी पाटील नेकेचा फलंदाजी सोडली होती तिथूनच मात्र सुरुवात केली आहे. काय फॉर्म मध्ये पाहायला मिळतो या फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये 30 धावांची एक मोठी इनिंग साकारली आणि आता मात्र पाहिलं तर तब्बल 17 धावांवर किती 2 षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने. बंटी पाटील सिक्सर हॅट्रिक वर आता मात्र असेल. शॉर्ट पिच चेंडू हुक करतोय. गॅप मधून चेंडू फरार होतोय आणि या ठिकाणी सिक्सर हॅट्रिक पूर्ण करतोय बंटी पाटील. मारी मारी मागणं षटक इथे मात्र पंकज पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 23 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. तर नक्कीच या दोन्ही संघांसाठी शिवसेना शाखा प्रमुख कुकसे अर्थात दिलीप एकनाथ पाटील याकडे या दोन्ही संघांसाठी त्याचप्रमाणे कॉमेंट्री करण्यासाठी आणि या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद दिलीप पाटील. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. बारी बारी सबकी बारी. कभी तुम्हारी कभी हमारी कभी तुम बारी तो कभी हम बारी. पहिल्या षटक आपण पाहिलं असेल गणेश किल्लेवन कुक्षी संघाचं वर्चस्व होतं कारण राज पाटीलने जबरदस्त गोलंदाजी सुरुवात केली होती. 2 धावा खर्च करता एक विकेट प्राप्त केला. परंतु त्यानंतर विकेटवर कुक्षी संघाचं कमबॅक आपण पाहू शकता. 23 धावा तब्बल या ठिकाणी बंटी पाटीलने जोडल्या. काय फटकेबाजी. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक इथे मात्र आता हाताळलेलं आतिश मागे एक अनुभवी खेळाडू आहे आणि पाहूया कशा प्रकारे इथे मात्र अनुभव आपल्या संघासाठी झोकतोय. सामना करण्यासाठी सज्ज होते प्रथमतच मयूर पाटील. पहिला चेंडू हवेत आहे. गोलंदाज आणि महेंद्र पाटील चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट कॅच. सुरक्षित हाताची जोडे. मयूर पाटील बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी आपले गावचे उद्योजक ज्यांच्या नक्कीच माध्यमातून आपण पाहिलं स्वर्गीय इंद्रा सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट आपण अवॉर्ड देणार आहोत. सायकल ज्यांचे सुपुत्र अर्थात महेंद्र सुरेश पाटील यांच्या वतीने नक्कीच सायकल देण्यात येणार आहे. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी नक्कीच या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय इंद्रा सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट सायकल आपण नक्कीच या ठिकाणी देणार आहोत. त्यांचे पिताश्री सन्मानित सुरेशजी पाटील यांचं शुभ आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या सहाने नक्कीच चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. राज पाटील चेंडूवर अतिशय वेगाने येत आहेत. एक धाव नक्कीच पूर्ण केली. नवीन फलंदाज पतो खेळपट्टीवर चेतन पाटील. एक जुनी तलवार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं या विकीस्पोर्ट कुक्षी संघासाठी. धावसंख्या नक्कीच पुढे जात असताना 26 या आकड्यावर 3 गडी बाद. दरम्यान या ठिकाणी आपल्या गावचे उद्योजक सन्माननीय प्रवीणजी केणे यांचं इथे मात्र शुभागमन झालं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चेतन पाटील पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव मात्र उपस्थित नव्हते परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र नक्की त्यांचं या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठा प्रहार. चेंडू जातो या डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून षटकार.
पहिल्याच चेंडूला सामोरं गेला आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र षटकराने आपला अकाउंट ओपन करतोय. धाव फलक असं वाटतं की सशा ज्याप्रमाणे वेगाने पळत असतो जमिनीवर त्याचप्रमाणे इथे मात्र धाव फलक नक्कीच वेगाने पुढे सरकतोय. तब्बल 32 धावा. आतापर्यंत आपण जर सकाळपासून मित्रांनो सामने पाहिले असाल तर नक्कीच एकही संघाने मात्र 50शी गाठली नव्हती. आपण जर या अगोदर सामन्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर चेरोबास्फोट वाशिर संघाने नक्कीच 50शी गाठली होती आणि आता मात्र हे दृश्य निर्माण झालं आहे की विकीस्फोट कुकचे संघ त्या 50शी कडे मात्र वाटचाल करतोय. तब्बल 32 धावा धावफलकावर तिसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही या षटकानंतर आपण एक षटकाचा खेळ पाहणार आहोत. आतिश मागे कमबॅक करेल का हा एक प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. ओर्ध विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू येण्या अगोदरच शॉर्ट सिलेक्शन धावची संधी आहे परंतु हिटिंग मात्र पाहायला मिळत नाही. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच पंचांना विचार करावा लागला असता मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा लेग बायचा इशारा. अवंतर धावसंख्येत भर. हजारोच्या संख्येने प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहत आहात कारण मॅच तेवढी इम्पॉर्टंट आहे कारण एकच गावातील दोन संघ एकमेकांसमोर इथे मात्र लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनेश 11 कुकसे विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. आतिश पुन्हा एकदा कोलवट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी चेंडू स्लॉट मध्ये आला नाही. आता मात्र परफेक्ट हिटिंग. बंटी पाटीलला मात्र जावं लागेल दगावटच्या असराला. कमांड किरण. नक्कीच चांगली हिटिंग इथे मात्र आतिश मागेकडनं पाहायला मिळाली. पहिली हिटिंग नक्कीच थोडीशी मिस झाली होती परंतु ही हिटिंग मात्र परफेक्ट पाहायला मिळाली. आणि किरण थले असं म्हणतंय की नक्कीच आतिशला 3 स्टंप मात्र दिसत नाही परंतु एक स्टंप नक्कीच दिसतोय आणि तोच स्टंप मात्र उद्ध्वस्त केला. दरम्यान इथे मात्र शुभ आगमन झाला आहे. आमनेगावचे उद्योजक सन्माननीय मनोहरजी किणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय मूर्ती लहान परंतु त्याच्या कीर्ती खूप महान आहेत. विशाल शेलार. बंटी पाटील बाद होण्यापूर्वी 24 धावांचं खूप मोठं योगदान आपल्या संघासाठी देऊन परततोय. इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू हवेत आहे. शुभम शेलार जजमेंट करतायत परंतु या ठिकाणी झेल मात्र टिपू शकले नाही. झेल ड्रॉप आणि ते मात्र संधी बनवू शकली असती धावचीची परंतु नक्कीच मी शुभमचं कौतुक करेन ज्याप्रमाणे झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय वाडिश लॉंगांच्या दिशेने परंतु नक्कीच फलंदाज या ठिकाणी मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण करतात. ऐनवेळी आपण जर पाहिली तर हातांच्या सुरक्षित जोडी मात्र तो ठेवू शकला नाही. नक्कीच आमचे साडू आज वेगळ्याच अंदाजामध्ये पाहायला मिळत आहेत. रामकृष्ण काकडे यांचं इथे मात्र शुभ आगमन झाला आहे आणि हा वर्ष त्यांच्यासाठी खूप सुखदायक आहे. चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहेत. तर विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे या. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि नक्कीच आपण विचार केला तर नक्की त्याच्या बिझनेस मध्ये सुद्धा फुल या ठिकाणी तरक्की होत आहे. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. आयोजकांना नक्कीच विनंती असेल. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विकी स्पोर्ट कुकचे संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 4 गडी बाद 35. अजूनही एका षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे रामकृष्ण काकडे यांच्या समवेत वाशिरगावचे माजी सरपंच विकासजी शेलार यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. तर वेलकम रामकृष्ण काकडे साहेब, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया आपण स्लॉट षटकाकडे. शेवटचं षटक इथे मात्र बाकी आहे. एकूण 35 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका षटकाचा खेळ आपण इथे मात्र पाहणार आहोत आणि शेवटच्या षटकासाठी इथे मात्र या ठिकाणी प्रमोट केला आहे अंकलेश पाटील. सामना करेल विशाल शेलार. डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट अशी फटके आपल्याला क्षेत्राचा नमुना पाहायला मिळतोय. परंतु अंकलेशचा खूपच खराब चेंडू, फुलटा चेंडू होता आणि त्याच्यावर या ठिकाणी मोठा प्रहार
विशाल सिलारचा पाहायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. ज्यावेळी सामना होतोय त्यावेळी विशालचा परफॉर्मन्स खूपच चांगलं पाहायला मिळतोय आणि तीच पुनरावृत्ती आपल्याला या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळते. कारण पहिल्याच चेंडूला सामोरा गेला आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र षटकाराने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि धावफलक पुढे सरकतोय. या 4-41. यानंतर होणारा सामना जय महाराष्ट्र भोईरगाव आणि चिरोबा स्पोर्ट वासेरे दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. अंकलेश पुन्हा एकदा ओढतो विकेटने. इथे मात्र पुन्हा एकदा डाव्या इष्टवर चेंडूची लेंथ होती परंतु निकीच या ठिकाणी पिकअप करू शकले नाही. चेंडू सरळ इष्टांच्या डोक्यावर निघून जातो यस डिक्लेअर झोनकडे. या ठिकाणी मात्र स्ट्राईक रोटेट होऊ शकणार नाही. बायच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी धाव पाहायला मिळते. अवंतर धावसंख्येत बर 42. लॉस ऑफ 4 विकेट. हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत धनेश 11 कुक्षे संघासाठी. 50 जर नक्कीच हा टार्गेट जर थांबवण्यामध्ये यश प्राप्त होत असेल धनेश कुक्षे संघाला तर एक चांगली बॅटिंग मॅच नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे मात्र आपली दिली लिडिंग एज. चेंडू डिक्लेअर झोनकडे जात असताना पंचांचा इशारा येतोय आपल्याला 1 धावेसाठी. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. जय महाराष्ट्र भोईरगाव आणि चेरोबा स्पोर्ट वाशेरे. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 43. अंकलेश चांगला कमबॅक करतोय कारण पहिले चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगल्या 2 चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळाली. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट होता चेतन पाटीलचा परंतु नक्कीच पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन कडे. अजून एक धाव या ठिकाणी मात्र जोडली जाईल. नक्कीच सिंगल डबल्सने मात्र जास्त काही फारसा नुकसान या ठिकाणी धनेश कुशंगाला मात्र होणार नाही. परंतु एखादा मोठा फटका आला तर मात्र नक्कीच ही धावसंख्या जी आहे ती डेंजर झोनकडे मात्र वाटचाल करू शकते. आतापर्यंत नक्कीच चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो विकी स्पोर्ट कृषी संघाची कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. तब्बल 44 धाव आपल्याला धावफलकर पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सामना करेल या ठिकाणी विशाल. थोडस रनअप मध्ये चूक पाहायला मिळते आणि ह्या सामन्याकडे सुद्धा बारीक लक्ष या असोसिएशनचे अध्यक्ष एमडे यांचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. फार महत्वाची मॅच आहे. क्रॉस बॅटेड फटका चेंडू जातो जमिनीच्या साह्याने डीप स्क्वेअर लेगकडे. करण पाटील येतात अतिशय वेगाने. सिंगल आणि सिंगलवरच इथे मात्र समाधानी मानावं लागेल. 45 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकार आला तर मात्र 50+, चौकार आला तर मात्र 50चा टार्गेट असेल आणि विकेट्स जर पडली तर मात्र एकच आपण फॅटिंग स्कोर या ठिकाणी विकी स्पोर्ट कृषी संघाची आपण म्हणू शकतोय. 45 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंकज शेवटचा चेंडू शिल्लक. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. मनीष भोईर आलेले आहेत त्यानंतर हिरामन शेलार सुद्धा सज्ज आहेत. ओके इट इज ओके. या डावातील शेवटचे चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होते चेतन पाटील. अंकलेश ओर द विकेटने फुलटॉस चेंडू या ठिकाणी चांगला स्ट्रोक आहे परंतु लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक प्रेम पाटील चांगला फील्ड करतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न केला जाणार नाही कारण या ठिकाणी चांगला
फेकी इथे मात्र पाहायला मिळते. तर एकूण 46 धाबा 47 धाबांचं आव्हान असेल धनेश 11 संघापुढे. तर या आव्हानाचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तत्वते आपण नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. बिग मॅच शिरोबा स्पोर्ट वासिरे विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. तर ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालं होतं आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुरेश पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. तर नक्कीच दोन्ही संघांच्या माहिती जी तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर नक्कीच मी सुरेश पाटील साहेब आपण या ठिकाणी कॉल करेन. ओमसाई आमने लावणार असा कॉल या ठिकाणी जय महाराष्ट्र बोरीपाडा संघाने केला होता आणि नक्कीच तेच आलेला आहे. तर आपण विनिंग संघनायकाला या ठिकाणी दीक्षित साहेबांच्या वतीने ही सुंदर ट्रॉफी पण आणि त्यानंतर माजी सरपंच वाशिरे गावचे विश्वासदादा पाटील याचकडनं ही शीतपेय आपण या ठिकाणी देणार आहोत. आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण या ठिकाणी आलात तुमचा मी नक्कीच आभार व्यक्त करतोय. मनीष नक्कीच तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जर आपण पहिल्या मॅचमध्ये पीटीसी मधील एक तुल्यवर संघाला पहिल्याच पराभव केला तुमचं नक्कीच मनोधैर्य वाढलेलं असेल, परंतु हा टॉस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं का? हा नक्कीच इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकला काय करण्याचा निर्णय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. चिरोबा स्पोर्ट वासिरा संघ म्हटलं तर नक्कीच आपण एक वर्षापूर्वी पाठीमागे गेलो तर नक्कीच टॉप 1 वर रँक करत होता, तर त्या संघाचं काय दडपण तुमच्या संघावर? ते आमच्या इथेच ग्राउंडला काय ज्या तुम्ही जो खेळ केला होता तशा प्रकारचा खेळ इथे मात्र आम्हाला पाहायला मिळेल का? आणि कोणत्या यंगस्टारकडे तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत की नक्कीच तो चांगला एक तो खेळी या ठिकाणी साकारेल? भोईरकडून खूप अपेक्षा आहे. नक्कीच. आणि तो मनीष भोईर तो नक्कीच अष्टवली कामगिरी करतो, या तुझ्याकडनं काय तुझ्या संघाला अपेक्षा आहेत? माझा थोडा बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स होत नाही, तर नक्कीच चांगला बॅटिंग करण्याचा प्रयत्न करेल. आणि या दोन शब्द तू मनोगत व्यक्त करू शकतोस? खूपच चांगलं आयोजन केलेले आहेत आणि त्यांना पुढे स्पर्धेसाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. तुला साठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच जखमीशीर अजूनही घातक होत असतो ते आम्ही पहिल्याच मॅच मध्ये पाहिलं आहे, कारण मॅरॅथॉन मॅचचा तो नक्कीच पुरस्कार पटकावता थोडासा पाठीमागे राहिला, परंतु परफॉर्मन्स खूप चांगला झाला आहे. नक्की त्या परफॉर्मन्स बद्दल तू स्वतः सहमत आहेस की नाही? सहमत नाहीये, कारण की 2 ओव्हर होते आणि शेवटला 2 ओव्हर बाकी होते. उज्ज्वल आणि विश्वास सुद्धा बाद झाला होता. त्याच्यानंतर फलंदाज नव्हतं, परंतु अनिकेतकडनं अपेक्षा नव्हती, त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली आणि पुढे त्यांनी चांगली करावी. मला एक ओव्हर तरी थांबायला होतं. तर की तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही 50 धावा ठोकल्या होत्या, आता किती धावा ठोकण्याचा मानस आहे तुमच्यामध्ये? वातावरण सुद्धा तापले आणि खेळ सुद्धा तापेल आता, त्याच्यामुळे 60+ जाण्याचा प्रयत्न करू 4 ओव्हरमध्ये. तर त्यामध्ये नक्कीच हिरामन उज्ज्वल महेंद्र हे नक्कीच 3 खेळाडू सज्ज आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त कोणाकडनं तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत की तो चांगले इनिंग खेळू शकतोय? जयेशकडनं आणि अनिकेतकडनं भरपूर अपेक्षा आहेत आणि अनिकेतनं दाखवून दिलं की मी चांगली बॅटिंग करू शकतो, तर जयेशला पण 100% देण्याची माझी इच्छा आहे. काय चेंजेस नाही, तोच संघ राहील. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट. तर मित्र नाणेफेकी झालेली आहे. भोईरपाडा वन द टॉस इलेक्टेड फील्ड अगेन्स्ट चिरोबा स्पोर्ट वाशिरे. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद योगेश पाटील. तर धनेश 11 कुक्सी संघाची इनिंग्स या ठिकाणी सुरू होत आहे. सलामीची जोडी आतिश आणि अंकलेश. पहिलाच बॉल पावलांचा वापर केला होता, मात्र अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. एज लागली बॅटची. बबलून गोलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या बॉलवर 1 धाव. धनेश 11 कुक्सी संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रति षटकारास सन्माननीय सुरेश पाटील साहेब आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. टार्गेट आहे 47 धावांचं, म्हणजेच प्रति षटक 11.75च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत. पुढचा बॉल फेस करतोय अंकलेश. आखूट टप्प्याचा बॉल
फायदा उचलता आला नाही. अखूट टप्प्याच्या बॉलवर निश्चितच पर्वणी असते फलंदाजांकडे, परंतु खूप लवकर लेंथ देखील तुम्हाला पिक करता यायला पाहिजे. थोडा जरी उशीर झाला तर मग गोलंदाजाकडे जर थोडा जरी चांगला वेग असेल तर फार कठीण असतं त्या बॉलवर कॅपिटलाइज करणं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, परंतु अचूक टायमिंग पाहायला मिळत नाहीये. एक क्विक सिंगल जरूर प्राप्त केली आहे. धावसंख्या बिनबाद 2. आक्रमक सुरुवातीची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचे 3 चेंडू समाप्त झालेत. आता फक्त 3 चेंडू बबलूच्या षटकामध्ये शिल्लक आहेत. बबलू अर्थात कल्पेश पाटील, ब्लास्टर बबलू, किंग कल्पेश, कितीतरी नावांनी त्याला ओळखलं जातं. यावेळेस वरची कडा लागली आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या पूर्णपणे मेरिटवर फलंदाजी होत नाहीये आणि त्यामुळेच आपल्याला आता संथ सुरुवात पाहायला मिळते धनेश 11 कुक्सी संघाची. फक्त 3 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी, 2 आखूट टप्प्याचे बॉल टाकले आणि 2 चेंडू थोडे पुढे ठेवले बबलूनं. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. लॉंग ऑन लाईक खेळाडू आहे आणि एक डीप स्क्वेरिश मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस हुक केलाय जरूर, परंतु डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळेल. जाणून बुजून आखूट टप्प्याची गोलंदाजी केली जाते बबलू कडून. चांगली त्याची हाईट आहे, त्या हाईटचा त्याला फायदा जरूर मिळतोय. जेव्हा जेव्हा तो चेंडूला आपटी देतो तेव्हा तेव्हा चेंडूमध्ये चांगला बाउन्स पाहायला मिळतो. अगदी फलंदाजाच्या खांद्यापर्यंत किंवा खांद्याच्याही वर चेंडू येत आहेत आणि त्यामुळेच त्या चेंडूंना समोर खेळणं फार कठीण आहे. बबलूला माहिती आहे की हुकचे फटके जर लगावले किंवा अपरकट जरी बॉल केला फलंदाजांनी तर एकच धाव मिळणार आहे, कारण पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. तर ही खूपच छान रणनीती आखून योजनाबद्ध मारा बबलूच आपल्याला पाहायला मिळत आहे या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. स्कोर फक्त 4 रन्स. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रेशर वाढत चाललंय सलामी जोडीवर. पुढचा बॉल फेस करेल आतिश मागे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल होता, मात्र यावेळेस दिशा भरकटली गेली. चेंडू सोडून दिला फलंदाजांनी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. वाईट बॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अभय पाटोळे यांना, मॅन फ्रॉम अंबरनाथ. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत उमेश किणे. पुन्हा एकदा बबलू राईट मोर द विकेट. स्विंग अँड मिस. गेज लागली आहे का? येस. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. पहिलं यश आपल्या संघाला मिळवून देतोय बबलू पाटील. सुरेख गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. खूपच आक्रमक अशी गोलंदाजी. आणि तुम्ही जेव्हा अटॅक करताना गोलंदाज म्हणून तेव्हा तुम्हाला निश्चितच यश मिळत असतं. बऱ्याचदा असं घडतं आणि बबलूच्या बाबतीत देखील तेच झालंय. फलंदाजांवर आधीच त्याने भरपूर प्रेशर क्रिएट केलं होतं, कारण चौकार षटकार लगावण्याची संधीच दिली नाही. आखूट टप्प्याची गोलंदाजी केली, फलंदाजांना बॅकफुटवरच ठेवलं आणि हा बॉल आपण पाहिला की गुडलेन स्पॉटवर ठेवला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आतिशनं, मात्र निराश होऊन तंबूत परतावं लागलंय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 1-5. धनेश 11 कुक्से आणि विकी स्पोर्ट्स कुक्से एकाच गावातील हे 2 संघ. गतवर्षी आपण सापे संघाची, आई गावदेवी सापे संघाची जी स्पर्धा होती सरपंच चषक, त्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये या दोन्ही टीम्सना खेळताना पाहिलं होतं. फायनल मॅच मध्ये विकी स्पोर्ट्स कुक्से संघानं तो फायनल सामना जिंकला होता आणि आज देखील आपल्याला वर्चस्व पाहायला मिळते कुठेतरी विकी स्पोर्ट्स कुक्से संघाचं. दुसऱ्या फेरीतील ही लढत आहे. यानंतर जय महाराष्ट्र भोईरपाडा टीमला आपण पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सकाळच्या मॅच मध्ये उत्तम कामगिरी केली होती जय महाराष्ट्र भोईरपाडा टीमनं. कॅप्टन मनीष भोईर आणि परेश भोईर यांची दमदार कामगिरी पाहायला मिळाली होती. मात्र दुसऱ्या फेरीत त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे शिरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाचं. पहिल्या फेरीमध्ये देखील त्यांनी मोठ्या टीमला, तळवली संघाला पराभूत केलंय. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल, परंतु या ठिकाणी फलंदाजांचा आत्मविश्वास केव्हा वाढताना दिसेल. मोठ्या फटक्यांची गरज. नवीन गोलंदाज मयूर. लोअर फुल टॉस टर्न करायचा होता ऑन साईडला. चेंडू गोलंदाजाच्या दिशेनं. डायरेक्ट हिटची जरूर आवश्यकता होती, परंतु निशाणा चुकलाय. लेग बायचा इशारा करतायत पंच. एकेरी धावा येत आहेत. अजूनही आपल्याला एकही डबल पाहायला मिळाली नाही. डबल धाव नाही आली किंवा चौकार षटकार देखील आला नाही. आणि षटकारांसाठी प्रति षटकारास 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे धनेश 11 कुक्से संघाच्या फलंदाजांसाठी सन्माननीय सुरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. तर ते पारितोषिक देखील पटकावण्याचा आता कुठेतरी प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके खेळावेच लागतील, कारण समीकरण कठीण आहे. 41 धावांची अजूनही आवश्यकता. फक्त 17 चेंडू शिल्लक. मयूर, ज्याला यॉर्कर किंग म्हणून देखील संबोधलं जातं, कारण
बऱ्याचदा त्यांनी एका षटकामध्ये 4-5 कधी कधी 6-6 यॉर्कर्स देखील टाकलेले आहेत आणि व्हेरिएशन देखील चांगले आहेत त्याच्याकडे. चांगला वेग आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. यॉर्करची मी चर्चा करत होतो, मात्र हा दिशाहीन बॉल पुन्हा टाकावा लागेल. चांगलं कडक ऊन मैदानामध्ये आहे. डिसेंबर महिना चालू आहे. आज 5 डिसेंबर. खरं तर विंटर सीझन आहे, परंतु थंडी काही जास्त जाणवत नाही. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख बॉल यावेळेस पाहायला मिळाला. वाईड यॉर्करचा जो प्रयत्न होता त्यामध्ये यशस्वी ठरलाय. या आधीचा बॉल स्क्वेअर निघून गेला होता, मात्र यावेळेस फक्त एक धाव. शेवटच्या क्षणी बॅट फिरवली होती चेंडूवर राज पाटीलनं, जो वन डाऊन खेळण्यासाठी आलाय. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजी फार छान होते. धावसंख्या फक्त 8 एका गड्याच्या मोबदल्यात. 39 रन्सची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडू. त्रिफळा उद्ध्वस्त. सुरेख यॉर्कर ऑफ स्टिक वाकवली जाते. फलंदाज बाद. विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाची ही यॉर्कर मशीन, आणि या यॉर्कर मशीन मधून निघलाय हा यॉर्कर. अगदी बेसला जाऊन टक्कर दिली आहे त्या ठिकाणी स्टम्प्सला चेंडूनं, आणि उजवी इष्टी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली अंकलेशची. अजिबात उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. एवढा परफेक्ट हा यॉर्कर होता मयूर पाटीलचा. खूप दर्जेदार खेळाडू आहे. अगदी शांत स्वभावाचा खेळाडू मयूर पाटील. फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून खूप छान पाहायला मिळत असते. क्लासिकल शॉट्स तो खेळत असतो. या मॅच मध्ये मात्र त्यांनी काही फारसं योगदान बॅटने दिलं नाही. शून्यावरच बाद झाला होता. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर बंटीनं 24 धावांची खेळी साकारली. पुन्हा एकदा छान इनिंग्स. पहिल्या मॅच मध्ये देखील 30 धावा जोडल्या होत्या, आणि ह्या मॅच मध्ये देखील 24 धावा. अफलातून फॉर्म मध्ये दिसतोय बंटी पाटील. 3 षटकार देखील लगावले. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली बंटीनं. 47 धावांचा पाठलाग केला जातोय. नवीन बॅट्समन शुभम शेलार. या फलंदाजाकडून भरपूर अपेक्षा असतात नेहमीच, कारण हा फलंदाज जास्तीत जास्त धावा चौकार आणि षटकारांमध्येच बनवत असतो. सध्या धावफलकावर 8 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. लोअर फुल टॉस. बॅट चांगल्या प्रकारे रोल केली आहे. बॅट आपण पाहिलं की चेंडूच्या खाली गेली होती. खरं तर हा बॉल हवेत मारणं फार कठीण असतं. ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ होता. लोअर फुल टॉस होता, परंतु तरी देखील एक चांगला फटका स्लॉक स्वीप केलं होतं. डीप मिड विकेटला मात्र फिल्डर तैनात होता, त्यामुळे फक्त एकच धाव मिळते शुभमला. अकाउंट ओपन केले शुभमनं. धावसंख्या 2-9. अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ. एक इकॉनॉमिकल आणि सक्सेसफुल असं षटक पाहायला मिळतंय मयूरचं. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. हात उघडण्याची अजिबात संधी देत नाहीये. फलंदाजांना स्वातंत्र्य मिळत नाहीये चौकार षटकार ठोकण्यासाठी. नियंत्रित खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ज्यासाठी हा गोलंदाज जाणला देखील जातोय मयूर पाटील. मयूर वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू थोडासा मागे ठेवला होता आणि दिशाहीन चेंडू. वेग जास्त काढण्याचा कुठेतरी प्रयत्न. चेंडूच्या लांबीमध्ये देखील बदल करण्याचा प्रयत्न. जास्तीत जास्त वेगवान चेंडू टाकलेत या षटकामध्ये. बऱ्याचदा आपण लेग कटर देखील चांगल्या पद्धतीनं हाताळताना पाहिलेला आहे मयूरला, जो त्याचा एक सरप्राईज बॉल असतो. सरप्राईज वेपन म्हणून त्याचा वापर करतो. मात्र या ओव्हरमध्ये खोलवर टप्प्याची जास्त गोलंदाजी. चांगला ऑन ड्राईव्ह, मात्र फक्त एकच धावेसाठी. लॉंग ऑनला प्रोटेक्शन. जेव्हा जेव्हा चेंडू मेडल केलाय फलंदाजांनी, त्यांना गॅप शोधता आला नाही. 2 षटकांचा खेळ याचबरोबर समाप्त झालाय. धावसंख्या धनेश 11 कुक्सी संघाची 2-11. उर्वरित 2 षटकांमध्ये 36 धावांची तब्बल आवश्यकता आहे. धावांचा आता मात्र पाऊस पाडावा लागणार आहे विजयासाठी. चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागणार आहे फलंदाजांना. कॉमेंट्री बॉक्समध्ये दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा माझ्यासोबत आता जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ गुरवली निंबवली मनोज कारवे. गुड आफ्टरनून मनोज. येस, गुड आफ्टरनून अजय. अगदी कालप्रमाणेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. लो स्कोरिंग मॅचेस. खरं तर मागची मॅच आणि ही मॅच लो स्कोरिंग म्हणता येणार नाही. चांगलं टार्गेट सेट केलं, आणि चांगलं टार्गेट जेव्हा जेव्हा एखाद्या टीमने सेट केलंय
ते चेस करताना मात्र प्रतिस्पर्धी संघाची दमछाक झालेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण सकाळपासून तेच पाहतोय जवळपास की पहिल्या 2 षटकांमध्ये फारसे चेसिंग करताना धावा येत नाही, परंतु त्यानंतर चांगली फटकेबाजी होते, परंतु वेळ निघून गेलेली असते. तशी तर वेळ निघून जणू काय चालले, परंतु आज अजून राज आहे त्यांच्याकडे, धनेशकडे, जो मोठे फटके क्रिएट करू शकतो. नवीन षटक घेऊन बंटी चेंडूला आपटी दिली आहे, जोरदार अपील कॉट बिहाइंडचं. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न बबलूचा, मात्र पंचांची स्वीकृती काही मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची जरूर सांगता झाली आहे. बबलूची ही खूपच विश्वसनीय अशी अपील होती आणि आता मात्र फलंदाज देखील त्या ठिकाणी अपील करतोय. फलंदाजाला असं वाटतंय की हा बॉल वाईट द्यायला पाहिजे होता पंचांनी, मात्र पहा अंपायर इज द बेस्ट जज इन द गेम ऑफ क्रिकेट असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं आहे. पंचांपेक्षा चांगला चेंडू कोणीच पाहू शकत नाही, कारण ते अगदी यष्ट्यांच्या समोर उभे असतात आणि त्यांना बरोबर कळत असतं की हा बॉल कसा आहे आणि कसा नाही. निर्धाव चेंडू घोषित केलाय पंचांनी. आखो टप्प्याच्या बॉलनं सुरुवात केली आपल्या ओव्हरला बंटीने. यावेळेस आवाज आलाय, निश्चितच एज लागली आणि फलंदाज बाद. पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलाय. या महत्वाच्या सामन्यामध्ये धनेश 11 कुक्सी संघ राज पाटील बाद होऊन तंबूत परततोय. पहिला बॉल आखो टप्प्याचा टाकला, फलंदाजाला बॅकफुटवर ढकललं आणि त्यानंतर थोडासा चेंडू पुढे ठेवला गुडलेनच्या पुढे आणि त्या चेंडूवर बॅटची एज लागली, फलंदाज बाद. तर ही एक चांगली रणनीती असते गोलंदाजांची. बऱ्याचदा मीडियम पेसर असतील किंवा द्रुतगती गोलंदाज फास्ट बॉलर्स असतील, बऱ्याचदा आपण पाहत असतो की एखादा बाउन्सर टाकायचा आणि त्यानंतर थोडासा चेंडू पुढे ठेवायचा, म्हणजेच काय तर मानसिक दृष्टीनं कुठेतरी पुढे राहायचं गोलंदाजापेक्षा आणि गोलंदाजाला गोत्यात फलंदाजाच्या पुढे राहायचं आणि फलंदाजाला अडचणीत आणायचं, त्याची विकेट प्राप्त करायची. तेच दृश्य मनोज या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन फलंदाज महेंद्र पाटील. समीकरण आपण पाहिलं तर 10 चेंडू फक्त उरलेत. या 10 बॉल्स मध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. सुरेख गोलंदाजी, एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाही. अजूनही चौकार किंवा षटकार या इनिंग्स मध्ये कुठल्याही फलंदाजाला ठोकता आलेला नाही. यावरूनच कळतं की किती भेदक मारा केलाय विकी स्पोर्ट्स कुक्सी टीमच्या गोलंदाजांनी. बंटीचा पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस संधी मिळाली आहे, पुल केलाय बॉल, मात्र डीप मध्ये फिल्डर तैनात. गुड कॅच, डीप मिड विकेटला प्रतिम झेल, फलंदाज फेल. मनोज आपण पाहतोय की सुरुवात खराब झाली. धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा आल्या, 1 गडी बाद झाला. त्यानंतर मयूरचं षटक देखील अफलातून फक्त 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद त्याने देखील केला आणि आता त्याचाच फायदा बंटीला मिळतोय. त्याने 2 गडी बाद केलेत, एकही धाव खर्च केलेली नाही. तर सुरुवात फार महत्वाची होती धनेश 11 साठी. नक्कीच पहिल्या 2 षटकांचा विचार करता त्या ठिकाणी सांभाळून खेळणं गरजेचं होतं. कुठल्या प्रकारचं तंत्र वापरलं नाही. आपण पाहिलं असेल की चेंडू मॅक्झिमम ऑफस्टीच्या लगत नियंत्रित केले जात आहेत. गुडलेनचे चेंडू जास्तीत जास्त डिलिव्हर झाले. हा पूर्णपणे चांगला अभ्यासपूर्ण खेळ करतात या ठिकाणी विकी स्पोर्ट्स कुक्सीचे गोलंदाज. आणि तेच कारण ठरलं की जे ऑनसाईडला स्ट्रॉंग फलंदाज आहेत धनेश 11चे, त्यांना कुठल्या प्रकारचे मोठे फटके क्रिएट करता येत नाहीयेत. एकाच गावातील हे दोन्ही संघ आहेत. हो, यावेळेस दांडी गोल केली जाते, बॉल खाली राहिलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय प्रेम पाटील. बरोबर उजव्या यष्टीचा वेध घेणारा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि भरपूर प्रमाणात हा बॉल खाली राहिला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रेम पाटीलनं, जो नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला होता. खातं उघडता आलं नाही. बॅक टू बॅक 2 झटके आता मात्र लागतायत आणि या ओव्हरमध्ये बाद होणारा हा 3रा फलंदाज गोलंदाज बंटी इज ऑन हॅट्रिक.
बंटी काय सुरेख कामगिरी करतोय. पहिल्या मॅच मध्ये 30 धावा, 1 गडी बाद केला. या मॅच मध्ये 24 धावा बनवल्या आणि 3 फलंदाजांना एकाच षटकामध्ये तंबूचा रस्ता दाखवलाय. अफलातून कामगिरी, प्रशंसनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते बंटीच्या माध्यमातून. हॅट्रिक वर आहे सध्या. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय अक्षय. धनेश 11 कोकसे संघाचा कर्णधार. आडव्या बॅटचा प्रहार केलाय, एलिव्हेशन नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि याचबरोबर हे मेडन सक्सेसफुल असं षटक समाप्त होत आहे. मेडन षटक देखील आणि 3 गडी देखील बाद केले, म्हणजेच ट्रिपल विकेट मेडन ओव्हर. धावसंख्या 5 बाद 11. फक्त औपचारिकता शिल्लक दिसते आपल्याला या मॅच मध्ये. 6 चेंडूंमध्ये आता मात्र 6 षटकारांची आवश्यकता आहे. सन्माननीय सुरेश पाटील साहेब आमणे गावचे प्रसिद्ध उद्योजक व्यासपीठावर आहेत. त्यांना देखील भरपूर अपेक्षा धनेश 11 कुक्सी टीम कडून होत्या. त्यासाठीच त्यांनी पारितोषिक देखील लावलं होतं प्रति षटकारास 500 रुपयांचं. मात्र ते देखील थोडेसे निराश झालेले आहेत, कारण फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलंय. आणि मनोज, जणू काही जी सीमारेषा आहे ती लक्ष्मण रेषा वाटायला लागली आहे. अजूनही कुठल्याही फलंदाजाला या इनिंग्स मध्ये ती सीमारेषा ओलांडता आलेली नाही. नक्कीच यालाच म्हणतात की पूर्णपणे अभ्यासपूर्ण खेळ, आणि तो करतायत या ठिकाणी विकी स्पोर्ट्स कुक्से. जो संघ नेहमीच मॅक्झिमम वेळेला आपण 90% वेळेला विकी स्पोर्ट्स कुक्से संघच हवी ठरत असतो धनेश 11 कुक्से संघाच्या समोर. आणि या ठिकाणी पूर्णपणे नांगी टाकले म्हणू शकतो, कारण पहिल्याच षटकापासून आक्रमण करायचं होतं. असं म्हटलं जातं अजय की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तुमची आक्रमकता हेच मोठं संरक्षण असतं. तो आक्रमकता दाखवलीच नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा उचवला विकी स्पोर्ट्सच्या गोलंदाजाने आणि पूर्णपणे डॉमिनेट केलं. शुभम सुद्धा या ठिकाणी झेल उडवते असं आपण चित्र पाहायला मिळतंय. झेल बाद, अजून एक धक्का. आता मात्र आपण पाहतोय की वाहणाऱ्या गंगेत हात धुतले जात आहेत गोलंदाज भूषणच्या माध्यमातून देखील. कारण 6 बॉल्समध्ये 36 धावा पाहिजे होत्या. पहिला बॉल निर्धाव गेला, त्यानंतर कुठेतरी फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणारच होता. झेल उडाला, थोडंसं आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला आणि त्यात फसवलं. शुभम देखील बाद झालाय. एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के लागलेत या इनिंग्समध्ये. आपण पाहतोय 47 धावांचा पाठलाग करत असताना धनेश 11 कोकसे संघाला लोवेस्ट टोटल आपण पाहिला तर 29 आहे या स्पर्धेमध्ये. भावेश 11 किरवली संघाच्या नावावर 5 षटकांमध्ये त्यांनी 29 धावा बनवल्या होत्या. या मॅच मध्ये फक्त 11 धावा आतापर्यंत. धनेश 11 संघ भरपूर पाठीमागे आहे. मात्र ही मॅच आपण पाहिली तर प्रत्येकी 4 षटकांची आहे. तर आपल्याला देखील आता कॅटेगरी वाईज जावं लागणार आहे की 4 षटकांच्या सामन्यामध्ये कोणाचं लोवेस्ट टोटल आहे आणि 5 षटकांमध्ये कोणाचं लोवेस्ट टोटल आहे. सामना पूर्णपणे एकतर्फीच झालाय, कारण मैत्रीपूर्ण लढत होती. तरी सुद्धा प्रेक्षकांना खेळ दाखवायचा होता, झुंज द्यायची होती. खेळामध्ये नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मैदानामध्ये गाववाले हे असं दाखवायचंच नव्हतं. तुमचा चांगला खेळ इथे प्रदर्शित करणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी पूर्णपणे डॉमिनेट करतोय कुक्से संघ, तो म्हणजे विकी स्पोर्ट कुक्से संघ धनेश 11च्या समोर. निश्चितच विजय तर कुक्से गावाचाच होणार आहे, परंतु विकी स्पोर्ट्स कुक्से संघ आपण पाहतो की विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हा बॉल सोडून दिलाय. फिरकी आक्रमण आहे भूषणचं, यावेळेस वाईट डिलिव्हरी. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पूर्णपणे दयनीय अशी अवस्था झाली 47 धावांचा पाठलाग करताना धनेश 11 कुक्से संघाची. भूषण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चिप केलाय बॉल, हवेतून खेळतायत, मात्र गॅप शोधलाय आणि प्रयत्न चांगला फिल्डरचा. मोठ्या फरकाने सामना जिंकण्यासाठी बंटीने पूर्ण प्रयत्न केला आणि करण सुद्धा आलेला. चौकार सुद्धा त्यांना देऊ दिला नाहीये. शेवटच्या क्षणाला शेवट गोड करायचा प्रयत्न केला होता. लास्ट डिलिव्हरी आणि शेवट गोड होतोय. स्लॉग सेफ, व्हॉट अ स्ट्रोक. इट्स अ सिक्सर फ्रॉम द अक्षय. सीधा साधा अक्षय नाहीये, बढिया अक्षय. आणि अक्षयला नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया, कौतुक करूया धनेश टीमचं, ज्याने छान खेळ दाखवला, परंतु प्रेक्षकांना म्हटलं निराश केलं. आणि विकी स्पोर्ट्स कुक्ष पुढच्या फेरीमध्ये ते प्रवेश करतोय. अभिनंदन.